शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान देऊन बारामती पोटनिवडणुकीतून अखेर काँग्रेसची माघार. तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच. 23 उमेदवार रिंगणात, 30 जणांकडून उमेदवारी अर्ज मागे. बारामती पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर. एकेकाळी अजित पवारांविरोधात निवडणूक लढलेले पडळकर आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष राहुरी पोटनिवडणूक लढवण्यावरती ठाम. भाजपच्या अक्षय कर्डिले यांच्या विरोधात पवारांचे उमेदवार गोविंद मोकाटे आणि वंचितकडून संतोष चोळके तर 4 अपक्ष उमेदवार रिंगणात. बंधू अशोक खरात प्रकरणात 160 GB डिजिटल पुरावे उघड. फॉरेन्सिक अहवाल SITकडे सादर. एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण. प्रत्येक पुराव्याला ABC असा कोडवड. रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलीस नोटीस बजावणार. समता पतसंस्थेतील खात्यासंदर्भात चौकशी होणार. खात्यांना अशोक खरात नॉमिनी असून 2,40,00,000 रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती. नाशिकमधील नामांकित IT कंपनीत महिलांवरती लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणाची SIT चौकशी होणार. आतापर्यंत 7 आरोपींना अटक. प्रकरण अतिशय गंभीर. सखोल तपास होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. पुरंदरमध्ये नीरा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट. जिल्हाधिकाऱ्यांकडून पूल पाडण्याचे आदेश. स्थानिक आणि वारकऱ्यांचा पूल पाडण्यास विरोध. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा. मुंबई हायकोर्टानं सरकारला फटकारलं. एका निवृत्त महिला कर्मचाऱ्याच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टानं पालिका प्रशासनाला धारेवर धरलं. कोलकाता विरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात लखनौचा 3 विकेट्स राखून विजय. मुकुल चौधरी ठरला लखनौच्या विजयाचा शिल्पकार. 27 चेंडूत 54 धावांची खेळी. आसाम, केरळम आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान. रात्री 8 वाजेपर्यंत आसाममध्ये 85.38%, केरळममध्ये 78.1% तर पुदुच्चेरीत 89.81% मतदानाची नोंद. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.